नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णवला गुंडांनी किडनॅप केलेलं असतं आणि तो तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असतो. गुंड मस्तपैकी समोर बसून पार्टी पित असतात, दारू पित असतात आणि त्यांच्या गप्पा चालू असतात. त्यावेळेला मग अर्णवला तेवढ्यातच जाग येते आणि तो विचारतो की काय चाललंय इथे, कशाला ठेवलंय मला. तेव्हा मग गुंड त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्याचबरोबर आता ते गुंड आपापसात चर्चा करत असतात की आता मस्त 1 ते 2 दिवस इथे आराम करायचा आणि मस्त पैसे मिळणार, डोंट वरी, मजाच येणार आहे आता. तेवढ्यात अर्णव तिथून ओरडतो आणि म्हणतो की सांगा मला इथे कशाला ठेवले, लवकर सांगा. तेव्हा तो गुंड म्हणायला लागतो की अरे जरा गप्प बस, तुला काय पडलंय, इथे गपचूप राहा ना, आराम कर फक्त, तुला काहीच करणार नाही आहोत आम्ही. तेव्हा तो म्हणतो की जर मला काही करणार नाही तर मग मला इथे कशाला आणून ठेवलं आहे, सोडा मला. तेव्हा तो गुंड म्हणतो की अरे बाबा गप्प बस, समजलं ना, जास्त बडबड बडबड करायची नाही, इथे शांत तुला ठेवलं आहे ना तर शांत राहा, आम्हाला हात उचलायला लावू नकोस. असं आता तो गुंड हा त्याला बोलायला लागतो. आणि असं ऐकल्यानंतर अर्णवच्या लक्षात येत असतं की कोणीतरी मुद्दाम हे कारस्थान केले, मुद्दामच हे धुमाळचं सगळं कारस्थान असणार आहे. तेवढ्यात आता ते गुंड म्हणायला लागतात की जाऊ दे, याला बडबड बडबड होतीये जास्त याची, एक काम कर, याचं ना तोंड जरा रुमालाने बांधूनच टाक, म्हणजे कसं आहे ना, हा गप्पच बसेल कायम, याचा आवाजच बंद होऊन जाईल. आणि ते गुंड हे अर्णवचं तोंड रुमालाने बांधून टाकतात. नंतर मग आकाश घाईघाईने येतो आणि म्हणतो की एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा ती म्हणते की काय रे, काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की मॉम, प्रॉब्लेम असा झाला आहे की दादा कुठे गेला आहे काय माहीत नाही, म्हणजे तो बिझनेस मीटिंगसाठी पण कुठेही गेलेला नाही आहे, काहीच कळत नाही आहे तो कुठे गेला आहे ते. त्याचबरोबर आता लगेचच आकाश म्हणायला लागतो की मॉम, म्हणजे तुला काही कळत नाही आहे का याचं सिरियसनेस. तेव्हा वल्लरी म्हणते की त्यात काय इतकं, येईल ना तो लवकर. तेव्हा मग आकाश तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की मॉम, तुला ना स्वतःची सोडून दुसऱ्या कोणाचीही पडलेली नसते, जाऊ दे, यू आर रूटलेस, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि मग इथे ईश्वरी विचारते की आकाश भाऊजी काही समजलं का सरांविषयी. तेव्हा मग आकाश येतो आणि म्हणतो की मला सांग ईश्वरी, तुला काही सांगितलं होतं का त्याने जाताना कुठे वगैरे. ती म्हणते की नाही ना, मला सरांनी काहीच सांगितलं नव्हतं, आणि आता सरांचा फोन लावते तर फोनही लागत नाही आहे, बंद येतोय. आता आकाश म्हणतो की डोंट वरी, मी बघतो काय करायचं ते, तू टेन्शन घेऊ नकोस ईश्वरी, मी शिर्केंशी बोलून पुढचं काय ते बघतो. आता ईश्वरी तिच्या गणूबाप्पाला हात जोडून म्हणते की हे गणूबाप्पा, लवकरात लवकर हे जे काही प्रॉब्लेम आहे तो लवकर सॉल्व्ह होऊ दे, माझ्या आयुष्यात खरंच खूप मोठं टेन्शन आलं आहे, काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही आहे. तेवढ्यातच आता ईश्वरी विचार करते की शिर्के, कदाचित शिर्केंना माहीत असेल की कुठे आहेत सर, म्हणूनच आता ती शिर्केला कॉल करायला जात असते आणि म्हणते की हॅलो शिर्के, अहो कुठे आहात तुम्ही, मी तुम्हाला कधीपासून कॉल ट्राय करत होते. तेव्हा शिर्के म्हणतात की सॉरी मॅम, ॲक्च्युली ते मी एका मीटिंगमध्ये होतो ना, त्यामुळे तुमचा फोन घेऊ शकलो नाही. मग काय झालं आहे मॅम. तेव्हा ती सांगते की मला सांगा सर, सर कुठे आहेत. अर्णव सर. हे ऐकल्यावर आता शिर्के 2 मिनटं गप्पच होतो. ईश्वरी म्हणते की बोला शिर्के, काय झालं, तुम्हाला माहीत आहे का की अर्णव सर कुठे आहेत ते. त्यावेळेला मग शिर्के म्हणतात की हो ॲक्च्युली मला माहीत आहे, म्हणजे सरांनी सांगितलं होतं तसं मला कुठे जात आहेत ते. ईश्वरी म्हणते की मग सांगा ना कुठे आहेत ते. अर्णव सरांचा आता फोनही लागत नाही आहे आणि ते कुठे गेलेत मला खरंच खूप चिंता वाटते. तेव्हा मग माझा जीव चांगलीला लागला आहे, अजून ते कसे आले नाही आहेत, संध्याकाळ झाली आहे. तेव्हा आता शिर्के म्हणतात ॲक्च्युली मॅम त्याचं काय झालं ना की सर ना एका महत्त्वाच्या कामासाठी निघाले होते. सरांना धुमाळबद्दल समजलं होतं, म्हणजे तसं मीच त्यांना कळवलं होतं की तो धुमाळ त्याच्या घरी परत आला आहे, म्हणून सर त्याच्या पाठीमागे जाण्यासाठी म्हणून तिकडे गेलेले आहेत. ईश्वरी आता घाबरते आणि म्हणते की काय, म्हणजे धुमाळबद्दल शोधण्यासाठी ते सर गेलेत का. पण शिर्के तुम्हाला काही कळतं का की तुम्ही सरांना का सांगितलं आणि तेही सरांना एकटंच का जाऊ दिले तिथे, आणि मलाही त्यावेळेला तुम्ही कळवायचं होतं ना. तेव्हा शिर्के म्हणतात की मॅम मी काहीच करू शकत नव्हतो, सरांची मला तशी ऑर्डरच होती की कोणाला काहीही सांगायचं नाही, पण आता हे सगळं खूप चुकीचं घडल्यामुळे मला तुम्हाला सांगावं लागतंय, कारण तुम्ही फोर्स करताय. ईश्वरी म्हणते की धुमाळ तुम्हाला माहीत नाही आहे, खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. अहो तो धुमाळ कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्यामुळे मलाही त्यानेही जानलेवा हल्ला घडवला होता, आणि आताही सरांना काही झालं तर मग आपण काय करणार आहोत सांगा मला शिर्के. तेव्हा तो म्हणतो की मॅम आय एम सॉरी, खरं तर माझं चुकलं, पण सरांनी ऑर्डर दिली होती, मी काहीच करू शकत नव्हतो, सर चिडले होते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं आता एक काम करा शिर्के, सर कुठे असतील त्यांचा निदान तुम्ही मोबाईलवरून कुठेतरी बघा, शोध घ्या की ते कुठे असू शकतात. त्यावेळेला मग आता तो म्हणायला लागतो की बरं ठीक आहे मॅम, मी सरांचा नंबर ट्रेस होतोय का ते बघतो, सरांचं लोकेशन कुठलं मिळतोय ते बघतो. आता ईश्वरी म्हणते की
कुठे असतील सर काय माहिती, खरंच काही कळत नाही आहे. ती आता वैतागलेली असते. मग आता ईश्वरी ठरवते की नाही, आता काही झालं तरी मला अर्णव सरांच्या मागे मागे गेलं पाहिजे. हे जे लोकेशन शिर्के पाठवतील त्या लोकेशनवर मला लवकरच पोहोचायला हवं, कोणालाही न कळवता. नाहीतर घरात हे कळलं तर प्रॉब्लेम होईल. तर अंजली आता सगळे जे पेपर्स वकील साहेबांनी तयार केलेले असतात ते बघत असते. तेवढ्यातच तिथून वल्लरी मामी येते आणि म्हणते की अंजली, अगं काय करतेस तू, हे पेपर्स बघतेस? तेव्हा ती म्हणते की हो पेपर्स बघते, पण त्याच्यावर साईन करणारा आलाय तरी कुठे, अजून कुठे गेलाय काय माहिती. तेव्हा मग ती म्हणते वल्लरी की कुठे गेला म्हणजे नक्की काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की अगं मामी, मी सकाळी प्रोसिजर करत होते त्यावेळेलाच त्याला कोणाचा तरी अर्जंट फोन आला आणि घाईघाईने तो तिथून निघून गेला. खरंच कळत नाही आहे हा कुठे निघून गेला असेल ते. वल्लरी म्हणते की अगं त्याचं काय आहे ना, की किती काही झालं ना तरीही तो अर्णव तुला माहिती आहे ना कसा वागतो ते. हल्ली त्याचं वागणंच बाबा विचित्र असतं. तेव्हा मग अंजली म्हणते की हो मलाही समजत नाही आहे चिंटू असं का वागत आहे. आणि मला तर ना असं वाटतं की या सगळ्याच्या मागे ना त्या ईश्वरीचाच हात आहे. तिनेच मुद्दाम त्याला बाहेर काहीतरी कारण काढून पाठवलेलं असणार आणि असं दाखवते घरात की तिला काहीच माहीत नाही. नंतर मग मामी मनातच विचार करते की अरे वा, म्हणजे हिच्यात आणि त्या ईश्वरीमध्ये चांगलीच आग पेटलेली दिसते. बरं हे मला काही न करता काहीच न करता हे सगळं घडतंय. तर इथे वल्लरी मात्र मनातल्या मनात खूप खुश असते. काही झालं ना अंजली, कितीही घाई कर प्रॉपर्टी घेण्यासाठी, पण तुला सही मिळणार नाही, कारण अर्णवचा बंदोबस्त मी केलेला आहे. तर समोर आता अर्णव बघत असतो तर ते गुंड दारूच पीत असतात, त्यांची मजा सुरू असते. अर्णव आता ठरवतो की काय करू मी, इथून बाहेर तरी पडू कसा. ईश्वरी म्हणते की हेच लोकेशन आहे मला पाठवलेलं शिर्केंनी, मग इथेच असतील का सर. तेवढ्यातच ईश्वरी पुढे पुढे येते आणि म्हणते की बहुतेक हाच आहे का सरांचा फोन, म्हणून ती फोन उचलते. तर समोरच अर्णवचा फोन तिला पडलेला दिसतो. ती म्हणते की हो, याचा अर्थ अर्णव सर इथेच कुठेतरी असणार आहेत. तिला आता टेन्शन यायला लागतं. नंतर वल्लरी ही फोन करून विचारते की लवकरात लवकर मला माहिती आहे ना काय करायचं आहे ते, लवकर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, कुठे आहात तुम्ही. तेव्हा तो गुंड म्हणतो की अहो मॅडम कोण आहात तुम्ही. तेव्हा ती म्हणते की जास्त झाली आहे का तुम्हाला, ज्यांचा नंबर सेव्ह केला आहे, ज्यांनी काम दिलं आहे त्यांनाच ओळखत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की सॉरी मॅडम, हो तुम्ही काळजी करू नका, आम्ही इथे सगळेजण आहोत आणि काम सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. काहीही झालं तरीही तुम्ही त्याला व्यवस्थित बांधून ठेवा, मला कुठल्याही प्रकारची रिस्क नको, समजलं ना. त्याला बांधलेलं आहे ना तुम्ही व्यवस्थित. त्यानंतर मग आता वल्लरी ही पूर्ण निश्चिंत असते आणि विचार करते की जावई बापूंनी हे जे काही माझ्या विरोधात केलं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. माझ्याच टीममध्ये असून त्यांनी मला अडकवलं आहे, पण मी आता त्यांना काही सोडणार नाही आहे. आता ती विचार करते की जावई बापू, अंजली, तुम्ही कितीही प्रॉपर्टी हडपण्याचं प्लॅनिंग करा, परंतु किती काही झालं तरी तुम्हाला याच्यामध्ये यश अजिबातच मिळणार नाही. ती आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये असते. तेवढ्यात मग आता अर्णव हा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आजूबाजूचे गुंड हे थोडे बाजूला गेल्यामुळे त्याला जरासा चान्स मिळतो. नंतर मग आता अर्णवच्या समोर चाकू असतो, तो चाकू घेऊन तो स्वतःच्या हाताचे दोर कापण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते प्रयत्न करत असताना आता त्याची खूप जास्त धडपड होत असते. आणि तेवढ्यातच समोरून तो गुंड येतो आणि म्हणतो की काय काय शहाणपणा लावलाय, जास्त स्वतःला शहाणा ओव्हरस्मार्ट समजतोस का तू. असं म्हणून आता तो समोरून येतो आणि अर्णवच्या हातामध्ये जो चाकू तो घ्यायला चाललेला असतो बाजूला फेकून देतो आणि अर्णवच्या कानाखाली वाजवून त्याचं तोंड धरतो आणि म्हणतो की बघितलं, तुला सांगितलं ना मी जास्त शहाणपणा करायचा नाही, इथे ठेवलंय ते शांत ठेवलंय ना, आता गप्प राहायचं, जास्त वटवट करायची नाही, समजलं. असं म्हणून तो तिथेच अर्णवला आता पुन्हा ठेवतो. आणि ईश्वरी म्हणते की बरोबर सरांचं लोकेशन हेच आहे, सरांचा फोन पण इथे सापडला, मग इथे कुठे असू शकतात सर. ते आजूबाजूला आता सगळीकडे बघायला लागते आणि तिच्या लक्षात येतं की इथेच एक गोडाऊन आहे आणि त्याचा दरवाजा लावून घेतलेला आहे. मग ती म्हणते की बहुतेक इथेच सर असू शकतात आणि ती तिथे येऊन एक समोर दरवाजा बघते आणि तो दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न करत असते, पण तो काही उघडत नसतो. तेवढ्यातच आता ते गुंड असतात ते दारू पिऊन पिऊन अगदी गुंगीत गेलेले असतात. ईश्वरी आता म्हणते की इथून बघू का मी सर कुठे आहेत ते. तेवढ्यातच तिला समोर अर्णव असलेला दिसतो. तिच्या लक्षात येतं की इथे अर्णव आहे. मग आता या सगळ्यांच्या तावडीतून मी सरांना सोडवू तरी कसं, असा प्रश्न तिला पडलेला असतो. ते गुंड आपापसात गप्पा मारत असतात. ईश्वरी म्हणते की हे दोघंजण आहेत आणि मी एकटी आहे, काय करू ना मला खरंच काही कळत नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्याला खूपच जास्त टेन्शन यायला लागतं. तो म्हणतो की मी काय करू,
इथे सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्याबाहेर जात असतात. तेवढ्यात ईश्वरी ही एक प्लॅन करते. माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग आलेलं आहे. ती आता दरवाजाच्या बाहेर तिथून निघून काहीतरी करण्याचा प्रयत्न करू लागते. तर ते गुंड म्हणतात की चालू दे, याचं जे काही चाललंय ना ते चालू दे. आपल्याला काय इथे बसून आरामात पैसे मिळतात, आपल्याला काहीच करण्याची गरज नाही आहे. ते गुंड आता पूर्णपणे गुंगलेले असतात. अर्णव म्हणत असतो की काय करू, यांच्या हातातून सोडवू तरी कसा मी. तेवढ्यात बाहेरून आता ईश्वरी जाऊन अर्णव सर असा आवाज द्यायला लागते. आणि ते गुंड म्हणतात की कोण रे, कदाचित याला शोधत शोधत कोणतरी आलेली असणारे बाई, आपण याला बेशुद्ध करूया. अर्णवच्या लक्षात येतं की ही जी आली आहे ती ईश्वरीच आली आहे. पण आता ईश्वरी ही आली, आता मी हिला तरी कसं सोडवू. परंतु तेवढ्यातच तिथे गुंड येतो आणि तो त्याला बेशुद्ध करून टाकतो. आता त्याला बेशुद्ध करून टाकल्यानंतर अर्णवला काहीच बोलता येत नसतं. ईश्वरीचा जो प्लॅन असतो ना तो आता इथे वर्क व्हायला सुरुवात झालेली असते. ईश्वरी ही आता त्या गुंडांना मुद्दामच गुंगारा देण्यासाठी तिथून लांब लांब पळत असते, जेणेकरून गुंड तिच्या मागे मागे येतील. आता ते गुंड म्हणतात की हे बघा, ती बाई ती आहे, तिला पकडा लवकर लवकर, नाहीतर ती त्या माणसाला सोडणार नाही, आपल्याकडून लांब घेऊन जाईल आणि आपले वांदे होतील पैसे मिळण्याचे. तेव्हा मग तिच्या मागे मागे आता ते गुंड पळत असतात. अर्णव बेशुद्ध झालेला असतो. आता ईश्वरी ही त्या गुंडांना पुढे जाऊन देते आणि ते गुंड जसे पुढे पुढे पळत जातात. मग एक गुंड म्हणतो की कुठे गेली असेल दे ती. तेव्हा तो समोरचा म्हणतो की चल इकडून बघ, एक रस्ता चाललाय, या रस्त्याला आपण जाऊन बघूया. ईश्वरी मात्र अगदी व्यवस्थितपणे आतमध्ये शिरते. आता त्या गुंडांना ती तिथून पूर्णपणे चकवा देते आणि आतमध्ये येऊन बघते तर अर्णवला तिथे बांधून ठेवले. ती म्हणते की हे काय, अर्णव सरांना इथे ठेवलेलं आहे. आता ती अर्णवच्या तोंडाला जो काही रुमाल बांधलेला असतो तो रुमाल पटकन काढून टाकते आणि म्हणते की अर्णव सर, अहो उठा, काय झाले तुम्हाला, तुमची अवस्था बघा कशी झाली ती. तुम्हाला कोणी सांगितलेलं इथे यायला. मी तुम्हाला म्हणाले होते ना की सर कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका, पण तरीही तुम्ही ऐकलं नाही. आता तुम्हाला जर काही झालं असतं तर काय केलं असतं मी, पण तुम्ही इथे आलातच का सांगा ना. तेव्हा तो म्हणतो की धुमाळला शोधायला. ईश्वरी म्हणते की हो तेच, माझ्यावर इतका हल्ला घडवलेला असताना तुम्ही का आला तिथे. तेव्हा तो म्हणतो की तुझ्यासाठी मी सिंदूर, तुझ्यासाठी तो एव्हिडन्स शोधणं महत्त्वाचं होतं ना, म्हणूनच मी इथे आलो आहे. ज्याने तुझ्यावर हल्ला केला आहे त्याला मला सोडायचं नव्हतं. आता ईश्वरीचं मन खूपच खुश होतं. ती म्हणते की माझ्यासाठी सर, माझ्यासाठी इथे आले. ती म्हणते की सर आधी इथून बाहेर पडूया आपण, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेवढ्यातच आता वल्लरी पुन्हा कॉल करते आणि म्हणते की काय रे, सगळं ठीक आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो, तुम्ही कोण बोलताय पण. तेव्हा ती म्हणते की काय रे, अरे विसरलास का परत, किती दारू पिता तुम्ही लोक रे, नशेत तुम्हाला काही कळतं की नाही. तेव्हा तो म्हणतो की हो हो मॅडम, माझं चुकलं, हो आहे तो, पण ना एक प्रॉब्लेम झाला आहे. ती म्हणते की कोणता प्रॉब्लेम आता. तो म्हणतो की एक ना कुठली तरी मुलगी आहे, तिचा आवाज येत होता, अर्णव सर अर्णव सर. तेव्हा मग ती म्हणते की अरे अर्णव सर म्हणते म्हणजे ती ईश्वरी आहे, ईश्वरी त्या अर्णवची बायको आहे, पकडा शोधा तिला. मग मग अर्णवचं काय करायचं. तेव्हा ती म्हणते की अरे ती ईश्वरी जिथे अर्णव असेल तिथेच असेल ना, जा लवकर शोधा लवकर, नाहीतर ती तिथून पळून जाईल तुमच्या हाताला चकवा देऊन. तर ईश्वरी ही मेन रस्त्यावर अर्णवला घेऊन आलेली असते. त्याला बेशुद्ध केलेलं असतं, त्यामुळे त्याला काही फार चालता येत नसतं. ईश्वरी त्याला खांद्याचा सपोर्ट देऊन देऊन पुढे आणते आणि रिक्षावाल्याला प्लीज भैया थांबा असं म्हणून आवाज देऊन थांबवते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर चला इथे आतमध्ये गाडीत बसा, आणि ती त्याला गाडीत बसवते. अशा प्रकारे आता ईश्वरीने अर्णवचा जीव वाचवलेला असतो. आणि त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय होतं आहे तुम्हाला, प्लीज त्रास होतो आहे तुम्हाला, प्लीज थांबा असं म्हणून ती त्याला आता थांबवण्याचा तिथेच प्रयत्न करत असते. आणि भैया चला तुम्ही असं म्हणून त्याला काढत असते पुढे. तेव्हा तो म्हणतो की मॅडम काय प्रॉब्लेम झाला आहे का, सरांना काही त्रास होतो आहे का. तेव्हा ती म्हणते की नाही चला तुम्ही लवकर. तेव्हा ईश्वरी त्या धुमाळला शिव्या घालत असते आणि म्हणते की हे सगळं ना त्या धुमाळचं काम आहे. बघा ना अर्णव सरांची हालत काय करून ठेवली आहे, सर तुम्ही प्लीज शांत व्हा. तेव्हा मग तो म्हणतो की मी सिंदूर, पण मला एक गोष्ट सांग की तू तिथे का आली होतीस. हे सगळं जर तुला काही झालं असतं तर मला सांग, काय केलं असतं. ईश्वरी म्हणते की भैया जरा पटापट चला, लवकर चला. मग ती त्याला ओरडते आणि म्हणते की सर तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. हो, या सगळ्यामध्ये तुम्हाला जर काही झालं असतं तर, म्हणजे मी तुमचा जीव वाचवला त्याचं काहीच नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही नाही असं म्हणून तो स्वतःच तोंडामध्ये बडबडत असतो. ईश्वरी म्हणते की यांचं ना मला काही खरंच वाटत नाही आहे. एक मिनटं, यांना कदाचित बेशुद्ध केलं गेलं आहे, यांना मी जरा पाणी ओतते म्हणजे त्यांना जरा काहीतरी बरं वाटेल. त्याच वेळेला ईश्वरी आता हातावर पाणी घेते आणि पाण्याचे शिंतोडे ते अर्णवच्या चेहऱ्यावर उडवते. आणि मग अर्णव म्हणतो की
मिस इंदोर, तू इथे इथे कशी काय आली? इथे कशी आलीस तू? आणि मी इथे रिक्षामध्ये काय करतोय? मला तर त्या गुंडाने किडनॅप केलं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आता आलं का लक्षात तुमच्या की काय घडलं होतं ते? तुम्हाला कळतंय का? हो अर्णव सर, हे कशासाठी करताय तुम्ही सगळं? तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, तू हे जे काही वागते ना ते खूप चुकीचे वागते. तू कशाला आली होतीस तिथे? ईश्वरी म्हणते की ले उलटा चोर कोतवाल को डाटे. अहो सर, तुम्हाला तिथे किडनॅप केलं होतं आणि मी तिथे आले तुम्हाला सोडवण्यासाठी. त्याची एहसान मानायची सोडून तुम्ही माझ्यावरच उलटे आरोप करताय की मी कशाला आली होती तिथे. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, मी तिथे गेलो होतो, मी माझं बघून घेतलं असतं कसं बाहेर पडायचं. पण तू तुझा जीव पुन्हा एकदा धोक्यात का घातलास? इतकी रिस्क का घेतली? तुला मी अगोदर सांगितलेलं होतं तरीही. तेव्हा ईश्वरी म्हणते की जाऊ द्या, भलाई का तो ना जमा नाही राहा. हे सगळं करत असताना मला तुमची काळजी वाटत होती, हे समजत नाही का तुम्हाला? तिथे घरात काय प्रॉब्लेम चालू आहेत आणि तुम्ही मला समजवता ना की एकट्याने रिस्क घ्यायची नाही, असं एकटं बाहेर पडायचं नाही, काहीही घडू शकतं. मला समजवत होतात, पण स्वतः मात्र तेच केलं ना. मग आता तुम्हाला काय करायचं आहे सांगा. तेव्हा तो म्हणतो की आता गप्प बस, असं म्हणून तो आता शांत बसतो. ईश्वरी आणि ते दोघंही आता गप्प बसलेले असतात. वल्लरी म्हणते की काय माहिती आता काय कळवलं असेल. मूर्ख माणसं आहेत नुसते दारू पीत काय करतील त्यांचा नेम नाही. तेव्हा मग आता सगळे गुंड हे तिथे आलेले असतात आणि ते समोर बघतात तर अर्णव हा खुर्चीला बांधलेला नसतोच, तो पळून गेलेला असतो. तेव्हा ते गुंड डोक्याला हात लावतात की बापरे, हा इथून निसटून गेला, आता काय करायचं? आता मॅडम आपल्याला सोडणार नाही. तेव्हा तो गुंड हा वल्लरीला फोन लावतो आणि म्हणतो की मॅडम एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ती म्हणते की बोल आता काय झालं आहे? तर तो सांगतो की मॅडम तो अर्णव हा पळून गेलेला आहे आणि तो इथे नाहीच आहे, त्याची बायको पण इथे कुठे दिसत नाही. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अरे मूर्ख माणसा, तो त्याच्या बायकोसोबतच पळून गेला, ती त्याला आली होती ती सोडवण्यासाठीच. जा काय करा आता, एखादी तिथे कुठेतरी विहीर असेल ना, त्या विहिरीत जा आणि उडी टाका एकेकाने, काही कामाचे नाही आहेत तुम्ही, ठेवा फोन. असं म्हणून ती चिडून फोन ठेवते आणि मुद्दाम खाली येऊन आकांतांडव करत असते, जेणेकरून तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल आणि तो विषय बाजूलाच जाईल. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव दोघंजण येतात. अंजली कॉफी पीत बसलेली असते. मामाही येतो आणि मामा हा म्हणत असतो की हे सगळं काय आहे? ईश्वरी आणि अर्णव कुठे होतात तुम्ही दोघं? आता अर्णवला थोडंसं लागलेलं असतं. त्याला इतकं लागलेलं पाहून अंजली पुढे येते आणि म्हणते की चिंटू, अरे हे काय झालं आहे तुला? तुझी अशी अवस्था कोणी केली? हे बघ तुझ्या अंग कसं झालं आहे, काय त्रास झाला आहे तुला, जरा सांग. तेव्हा ईश्वरी गप्प असते, कारण की अर्णवने सांगितलेलं असतं घरात कोणाला काही याबद्दल सांगू नको. पण मामा म्हणतो की हे बघ अर्णव, काय झालं आहे नक्की सांगशील का? अचानक सकाळी फोन आला ती तू निघून गेलास, पण त्याच्यावर आत्ता येतोस आणि या अशा अवतारात काय झालं आहे सांग जरा. तेव्हा मात्र आता मामी विचार करत असते की आता हा काही बोलतोय की नाही काय माहिती, पण या पुढे गोष्टी जायला नकोत प्रॉपर्टीच्या. तेवढ्यातच आता अर्णव स्वतः सांगायला तयार करतो. मामाला आता राग येत असतो की सांग चिंटू काय झालं आहे. मामी हे सगळं बघत असते आणि त्यावर अंजली पण म्हणते की हो चिंटू, आता आमचा जीव जातोय, प्लीज सांगशील का काय झालं ते? तेव्हा तो सांगतो की हो, त्याचं काय झालं, आपण सकाळी सगळेजण बसलो होतो, तेवढ्यातच फोन आला होता मला आणि एका माणसाने मला फोन करून एका ठिकाणी बोलवून घेतलं, अर्जंट काम आहे असं सांगून. आणि त्यानंतर माझं किडनॅपिंग झालं होतं आणि हे किडनॅपिंग कोणी केलं काय केलं मला काहीच माहीत नाही. मग त्यावर लगेचच अंजली म्हणते की पण इतकं काय महत्त्वाचं काम होतं? मी तुला सांगितलं होतं चिंटू की या पेपर्सचं काम सोडून तू जाऊ नको, पण तरी तू निघून गेला. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की ठीक आहे ताई, प्रॉब्लेम नाही आहे काहीच, तू सगळं तयार केलंस ना, मी फ्रेश होतो आणि त्या सगळ्यावर लवकरच सह्या करूया आपण, डोंट वरी, उद्याच्या उद्या हे सगळं काम होऊन जाईल, असं तो तिला सांगतो. आणि त्याचबरोबर ईश्वरीलाही ताईला या सगळ्याची फक्त प्रॉपर्टीची पडली आहे या सगळ्यामुळे तिला खूप राग येत असतो. तर सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. वल्लरी म्हणते की आता मी काय करू, मला काहीच कळत नाही आहे. तो जावई राकेश त्याने मला फसवण्याचं काम केलेलं आहे, माझ्याबरोबर बरोबर आहे सांगून एकत्र प्लॅनिंग करू म्हणून माझ्याच खंजीर खुपटलाय पाठीत. आता काय करायचं मला कळत नाही. हे जर सगळी प्रॉपर्टी अर्धी त्यांच्या घशात गेली तर मला काही मिळणार नाही आहे, त्यामुळे काही करून मला काहीतरी केलं पाहिजे. वकील साहेबांशीही बोलणं तिचं झालेलं असतं की एक प्रॉपर्टीच गायडन्स म्हणजे गायडर म्हणून मी आत्तापर्यंत ते सांभाळत होते, म्हणजे या प्रॉपर्टीची सगळी गार्डियन होते मी, पण आता ती प्रॉपर्टी मला मिळाली पाहिजे याबद्दलही तिचं म्हणणं वकिलांशी झालेलं असतं जर काही प्रॉब्लेम झालाच तर. त्यामुळे तिने दुसराही मार्ग शोधलेला असतो. आता सगळेजणं तिथे तयार होतात आणि अंजली प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन येते की हे सगळी प्रॉपर्टी ही राजा शिर्केची अंजलीच्या नावावरती व्हावी आणि त्यासाठी या सगळ्या पेपर्स रेडी केलेलं असतं.
मामी म्हणते की काहीतरी आता असं केलं पाहिजे होतं की ह्या प्रॉपर्टीवरती पेपर्सवरती अर्णवने सह्याच केल्या नसत्या. पण अर्णवला आता ती बघतच म्हणते की चिंटू हे घे, हे आहेत पेपर्स, या पेपर्सवरती तुला सह्या करायच्या आहेत, एकदा नीट बघून घे. तेव्हा त्याचा पूर्ण डोळे झाकून ताईवर विश्वास असतो. तो म्हणतो की ताई डोंट वरी, तू पेपर्स दे, मी सह्या करतो. तेव्हा ती म्हणते की वकील साहेबांनी अगदी व्यवस्थितपणे 50% वाटा मला दिलेला आहे, म्हणजे माझ्याशी सल्लामसलत करून जे काही आहे ते सगळं घडणार आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे. तेवढ्यातच सगळेजण अगदी विचारत असतात की हा इतका मोठा निर्णय का घ्यावा लागतोय. अर्णवला टेन्शन आलेलं असतं की किती काही झालं तरीही मला हे प्रॉपर्टीची वाटणी करायची नाही आहे, पण तरीही ताईमुळे त्याला हे सगळे करावे लागत असते. तर त्यातच इथे अर्णव हा म्हणतो की ताई आणि इथे मी सही करतो. पण मात्र सगळ्यांच्या मनात असतं ते ईश्वरी स्वतः करायला तयार होते. ईश्वरी म्हणते 1 मिनिट अर्णव सर, या प्रॉपर्टी पेपर्सवर तुम्ही सह्या करायच्या नाही. तेव्हा मग ईश्वरीला बघत तो म्हणतो की मिस इंदोर, आर यू मॅड, काय करतेस तू, लेट मी साईन, असं म्हणून तो आता सही करायला जात असतो. पण ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही, अजिबात सह्या करायच्या नाही त्या पेपर्सवर तुम्ही, हे सगळं मला अजिबात चालणार नाही आहे. तेव्हा मामा आणि बाकीचे सगळे आश्चर्यचकित होऊन ईश्वरीकडे बघत असतात. आकाशच्याही मनात तेच असतं आणि मामीच्याही मनात, सगळ्यांच्या मनात तेच असतं की अर्णवने सही करायला नको. आणि अर्णव हे पेपर्सवर सही करत असताना ईश्वरी त्याच्या हातून ती सगळी फाईलच हिसकावून घेते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर प्लीज थांब. तेव्हा सरला ती म्हणते की नाही सर, ही प्रॉपर्टी ना काहीतरी वाचवली पाहिजे, हे घर फोडण्यापासून मला वाचवायचं आहे. आणि तसंही जर तुम्ही याच्यावर साईन केलात तर माझ्यावरही तुम्ही अगदी हे सगळं केलं तर त्याबद्दल रिस्पेक्ट दाखवला नाही असं होईल. माझ्या बाबतीतही चुकीचं घडवताय तुम्ही. ही प्रॉपर्टी यांना अर्धी देऊन तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात. अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय बोलतेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, कसं आहे ना सर, या प्रॉपर्टीची मेहनत तुम्ही घेतलेली आहे, त्यामुळे या प्रॉपर्टीची असे घरामध्ये मी तुकडे होऊ देणार नाही, हे काम मला होऊ द्यायचं नाही आहे. अर्णव म्हणतो पण मिस इंदोर, अगोदरच हे सगळं ठरलेलं आहे ना, ताईला जे हवं आहे ते मी कायम देणार, हे मला माहीत आहे आणि तुलाही. मग तरी तू का थांबवतेस मिस इंदोर, हे खूप चुकीचं करतेस तू. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, या सगळ्यामध्ये ना मी विलन झाली ना तरीही चालेल, परंतु मला हे सगळं घडवायचं आहे. मी या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे, विलनपणा झेलण्यासाठी, पण मला माझ्या घर तुटू द्यायचे नाही आहे. किती काय झालं तरी मला माझं घर सावरायचं आहे. या प्रॉपर्टीचे अशी वाटणे मी होऊ देणार नाही, असं ईश्वरीने ठामपणे सांगितल्यामुळे अर्णव आता गप्प बसलेला असतो. अंजलीला तर आता तिचा खूप राग आलेला असतो. ईश्वरी ठरवते की मी वाईट तर आहेच, पण अशी वाईट झाली तरी काय होणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, काय करणार आहेस तू. ईश्वरी म्हणते की हो, मी दाखवतेस तुम्हाला मी काय करणार आहे ते. या प्रॉपर्टीच्या वाटण्या होऊ नयेत ना, त्यासाठी मी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि आता तो तुमच्या सगळ्यांसमोर मी दाखवते. अर्णव तिला थांबवत असतो, मिस इंदर प्लीज स्टॉप इट, पण ती काही ऐकायला तयारच नसते. आणि मामीला मनात आनंद होत असतो की वा, बरंच झालं, ईश्वरीने काहीतरी चांगलं केलं, तिला आता खूप आनंद होत असतो. तर पुढच्या भागामध्ये ईश्वरी ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन बाजूला येते. सगळ्या जणांचं लक्ष ईश्वरीवर असतं. ईश्वरी म्हणते की आता मी हे जे काही करते ना, त्यानंतर पुन्हा हा प्रश्न उद्भवलाच नाही पाहिजे आणि म्हणूनच या पेपर्सची मी पूर्णपणे आता विल्हेवाट लावणार आहे. अंजली तिच्याकडे बघतच राहते आणि अर्णव म्हणतो मिस इंदोर, हे सगळं थांबव, प्लीज थांबव, पण ती काही ऐकायला तयार नाही. ती म्हणते की सर, या घरासाठी मी हे सगळं करते आणि त्याच वेळेला ती आता काडीपेटी पेटवते आणि ते प्रॉपर्टीचे पेपर सगळे जाळून टाकते. मात्र अंजलीला याने धक्का बसलेला असतो. नंतर अंजली ही राकेशला फोन करून घडला प्रकार सांगते की ईश्वरीने पेपर्स जाळून टाकले, तुम्ही प्लीज लवकर या हो, आता काय करायचं आपण सांगा ना मला. तेव्हा तो म्हणतो की नको काळजी करूस अंजली, आता तिने प्रॉपर्टी पेपर्स जाळले, जाळू दे, मी आल्यानंतर आपण अत्यंत कायदेशीर मार्गाने जाऊया, आपल्याला केस करावी लागेल ती करूया, पण आपण आपला हक्क मिळवायचा. ईश्वरी म्हणते अर्णव सर, तुम्हाला माहीत नाही आहे, ही प्रॉपर्टी ना स्वतःच्या घशात घालण्याचा प्लॅन आहे त्या राकेशचा आणि त्याचा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. हे सगळं तो ताईसाठी नाही तर तो स्वतःसाठी करतोय, त्यामुळे लवकरात लवकर आपण या सगळ्या गोष्टी बघायच्यात. राकेशला येऊ दे, मग आपण पुढे बघूया. अशा प्रकारे आता पुढच्या सगळ्या गोष्टी या ईश्वरीने टाळलेल्या आहेत आणि राकेशच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजे की पेपर्सवर सह्या करायच्या नाही. आता ईश्वरीने फुल मोड ऑन करून स्वतःला विलन ठरवून घराला वाचवलंय. नेमकं पुढे काय काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.